आधी आरोप आणि प्रत्यारोप, आता खुर्चीला खुर्ची लावून गप्पा। लोकसभेनंतर जयंत पाटील आणि विशाल पाटील एकत्र। लोकसभा निवडणुका होऊन काही महिने उलटले आणि या निवडणुकीत सांगली लोकसभा मतदारसंघात जोरदार संघर्ष पाहायला मिळाला। विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवून विजय मिळवला। या विजयानंतर खासदार विशाल पाटील यांनी माजी मंत्री जयंत पाटील यांना अप्रत्यक्ष इशारा दिला होता। त्यामुळे येणाऱ्या काळात दोन्ही पाटलांमध्ये जोरदार राजकीय संघर्ष निर्माण होऊ शकतो अशा चर्चा सुरू होत्या। दरम्यान काल कडेगावातील एका फोटोमुळे याच्या उलट चर्चा सुरू आहेत। काल कडेगावातील कार्यक्रमात जयंत पाटील आणि विशाल पाटील खुर्चीला खुर्ची लावून बसले होते। दोघांच्यात बराच वेळ चर्चा सुद्धा झाली होती, त्यामुळे राजकीय चर्चा रंगल्या आहेत। काल सांगली जिल्ह्यातील कडेगावमध्ये दिवंगत काँग्रेस नेते पतंगराव कदम यांच्या स्मारक लोकार्पण सोहळा संपन्न झाला। या सोहळ्यासाठी खासदार राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, खासदार शरद पवार, नाना पटोले यांच्यासह राष्ट्रवादीचे जयंत पाटील उपस्थित होते आणि या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि खासदार विशाल पाटील जवळजवळ बसले होते। कार्यक्रमाची सुरुवात झाल्यापासूनच या दोन नेत्यांमध्ये गप्पा रंगल्या होत्या आणि त्या दोन्ही नेते त्यामध्ये खळखळून हसत होते। त्यामुळे आता सांगली जिल्ह्यातील राजकारणात चर्चा सुरू आहेत। राज्यात काही दिवसातच विधानसभेच्या निवडणुका जाहीर होणार आहेत आणि याआधी काही दिवसांपूर्वी खासदार विशाल पाटील यांनी एका कार्यक्रमात जयंत पाटील यांना अप्रत्यक्ष इशारा दिला होता। तर दुसरीकडे हे दोन्ही नेते एकत्र बसल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत आणि दरम्यान हे दोन्ही नेते एकत्र चर्चा करत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय। हा व्हिडिओ कडेगाव येथील आहे। लोकसभा निवडणुकात सांगली लोकसभेतून जयंत पाटील यांनी विरोध केल्याचा आरोप नाव न घेता विशाल पाटील यांनी केला होता। त्यामुळे जयंत पाटील आणि विशाल पाटील यांच्यात अंतर्गत विरोध असल्याची चर्चा सुरू होती। हे दोन्ही नेते कधी एकत्रित कार्यक्रमात दिसले नव्हते, पण आता एकत्र आल्यामुळे विधानसभा निवडणुकीत सांगली जिल्ह्यातील समीकरणे वेगळी असू शकतात अशा चर्चा सुरू आहेत। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली।